नमस्कार. मी श्री सुशील अनंत म्हात्रे, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी, अलिबाग. आज आपण फिजिक्सचा चॅप्टर बघणार आहोत, 12वी सायन्सचा, मेकॅनिकल प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड्स. चॅप्टरचं नाव आहे मेकॅनिकल प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड्स आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचं आपण एक इक्वेशन घेणार आहोत, एक्सेस प्रेशर इनसाइड लिक्विड ड्रॉप. पॉईंटचं नाव नीट आहे का बघा, एक्सेस प्रेशर इनसाइड द लिक्विड ड्रॉप. म्हणजे लिक्विड ड्रॉपच्या आतमध्ये जे एक्सेस प्रेशर आहे त्याची किंमत आपल्याला काढायची आहे. पॉईंटचं नाव आहे एक्सेस प्रेशर ऑफ लिक्विड ड्रॉप, एक्सेस प्रेशर इनसाइड द लिक्विड ड्रॉप. मग प्रश्न असेल एक्सप्रेशन ऑफ एक्सेस प्रेशर इनसाइड द लिक्विड ड्रॉप किंवा लॅपलास लॉ फॉर स्पेरिकल मेम्ब्रेन ऑफ बबल ड्यू टू सरफेस टेन्शन. बघा याचं उत्तर कसं आहे. प्रश्न काय बोला, एक्सेस प्रेशर आपल्याला काढायचं आहे. आता पहिलं बघा, एक लिक्विड स्पियर आहे, एक लिक्विड ड्रॉप आहे, एक लिक्विड ड्रॉप आहे, त्याच्या आतलं प्रेशर PI आहे. एक लिक्विड ड्रॉप दिसतं आकृतीमध्ये, त्याचं आतलं प्रेशर PI आहे, त्याची रेडियस R आहे. म्हणजे आतलं प्रेशर PI आहे, रेडियस त्याची R आहे, बाहेरचं प्रेशर P0 आहे. पुन्हा नीट आहे का बा, एक लिक्विड ड्रॉप आहे, त्याच्या आतलं प्रेशर PI आहे, बाहेरचं प्रेशर P0 आहे, रेडियस त्याची लिक्विड ड्रॉपची R आहे. आतलं प्रेशर PI हा मोठा आहे बाहेरच्या प्रेशरपेक्षा, PI ग्रेटर दॅन P0, PI ग्रेटर दॅन का बोला P0. आणि म्हणून एक्सेस प्रेशर कसं असेल, आतलं प्रेशर वजा बाहेरचं प्रेशर, म्हणजे एक्सेस प्रेशर काय येईल, PI मायनस P0. बघा नीट पुन्हा आहे का बघा. पॉईंटचं नाव आपल्या काय दिलं पण, लिक्विड ड्रॉपच्या आतमध्ये जो एक्सेस प्रेशर आहे त्याचं इक्वेशन काढायचं आहे. पहिलं वाक्य, एक लिक्विड ड्रॉप आहे ज्याची रेडियस R आहे. दुसरं वाक्य, त्याच्या आतलं प्रेशर PI आहे, बाहेरचं प्रेशर P0 आहे, आतलं प्रेशर बाहेरच्या प्रेशरपेक्षा जास्त आहे आणि म्हणून एक्सेस प्रेशर बरोबर PI मायनस P0. हा झाला पहिला भाग. आपलं बघा इक्वेशन दिलंय, PI मायनस P0 इक्वेशन आलं. आता पुढे, आता सुरुवातीला रेडियस काय आहे, I आहे, R आहे, सुरुवातीला रेडियस R आहे. मग आतल्या स्पियरचा सरफेस एरिया असेल 4πr². आतल्या स्पियरचा एरिया काय दिला बोला, 4πr². हा आतला एरिया. आता रेडियस वाढली, डेल्टा R ने वाढली, होती R, झाली R प्लस डेल्टा R, झाली किती बोला, R प्लस डेल्टा R. मग आता एरिया पण त्याचा वाढला, मग एरिया का बोला, A2 बरोबर 4π रेडियसचा वर्ग. पण रेडियस किती आहे, रेडियस आहे R प्लस डेल्टा R. रेडियसचा वर्ग म्हणजे काय बोला, R प्लस डेल्टा R. रेडियस का दिलं बोला, R प्लस डेल्टा R. पुन्हा नीट बघा, आतला एरिया किती आहे बोला, 4πr². आतला एरिया आहे 4πr², बाहेरचा एरिया आहे 4π, रेडियसचा वर्ग म्हणजे R प्लस डेल्टा R चा वर्ग. म्हणजे A2 बरोबर, A2 काय दिलं बोला, 4π R प्लस डेल्टा R चा वर्ग. मग इन्क्रीजिंग एरिया का असेल बोला, A2 मायनस A1. इन्क्रीजिंग एरिया काय बोला, A2 मायनस A1. इन्क्रीजिंग एरिया काय बोला, A2 मायनस A1. मग A2 ची किंमत काय दिली बघा, A2 ची किंमत आहे आणि A1 ची किंमत, त्या किमती भरायच्यात. मग डेल्टा A बरोबर काय दिलंय, 4π, काय दिलं बोला, 4π R प्लस डेल्टा R चा वर्ग, म्हणजे हा फायनल एरिया, वजा पहिला एरिया किती बोला, 4πr². पुन्हा बघा, आतला एरिया किती होता, 4πr², बाहेरचा एरिया किती आहे बोला, कसा येईल बोला, 4πr प्लस डेल्टा R कंसाचा वर्ग, बरोबर. मग आता आपण 4π कॉमन काढले, 4π आपण कॉमन काढले, मग काय बोला, R²
प्लस आता आतला आपण एक्सपांड केलं, काय बोला आर स्क्वेअर प्लस 2r इंटू डेल्टा आर प्लस डेल्टा आरचा वर्ग आणि वजा काय बोला 4πr स्क्वेअर. पुन्हा नीट आहे का बघा, पुन्हा बघा आपला फॉर्म्युला काय बोला a2 मायनस a1 कळतंय. मग काय बोला 4π कंसामध्ये r प्लस डेल्टा आरचा वर्ग वजा काय बोला 4πr स्क्वेअर. मग आता आपण तो कंस एक्सपांड केला, मग काय बोला 4π कंस कसा एक्सपांड करा बोला पहिल्या पदाचा वर्ग अधिक दुप्पट गुणिले पहिलं पद गुणिले दुसरं पद अधिक का बोला दुसऱ्या पदाचा वर्ग वजा का बोला 4πr स्क्वेअर. आता 4π आपण कॉमन काढले, मग 4π आपण कॉमन काढल्यावर काय आलं बोला 4π कॉमन काढल्यावर r स्क्वेअर प्लस 2r डेल्टा आर प्लस डेल्टा आर स्क्वेअर मायनस काय बोला आपण आर स्क्वेअर. मग आर स्क्वेअरला आर स्क्वेअर गेलेला आहे, आर स्क्वेअरला आर स्क्वेअर गेलेला आहे. मग काय होईल बोला 4π कंसामध्ये 2r डेल्टा आर प्लस काय आलं बोला 2r डेल्टा आर प्लस बघा 2r डेल्टा आर काय आलं बोला 2r डेल्टा आर प्लस डेल्टा आर स्क्वेअर आलं. मग आता 4π ने मल्टिप्लाय केलं, मग काय आलं बोला 8πr डेल्टा आर प्लस करणार आहे 4π डेल्टा आर स्क्वेअर, 4π डेल्टा आर स्क्वेअर. पण आता या ठिकाणी काय बोला डेल्टा आर खूप लहान आहे म्हणून काय बोला आपण हायर पॉवर निग्लेक्ट केल्या. डेल्टा आर खूप लहान आहे आणि म्हणून काय बोला त्या ठिकाणी 4π डेल्टा आर स्क्वेअर आपण निग्लेक्ट केलं. मग काय बोला त्या ठिकाणी एरिया डेल्टा ए बरोबर किती आलं बोला 8πr किती आलं डेल्टा आर, काय आलं 8πr डेल्टा आर. इथं नीट बघा, इथं नीट लक्ष द्या बघा. हां बघा हां पहिल्यापासून बघा, पहिल्यापासून काय दिलं बोला पहिल्यापासून त्याला काय दिलं बोला एक स्पियर आहे, त्याची रेडियस r आहे, आतला प्रेशर pi आहे, बाहेरचा प्रेशर p0 आहे, आतला प्रेशर मोठा आहे. मग एक्सेस प्रेशर किती बोला pi मायनस p0 कळतंय. नंतर इनिशियल एरिया किती घेतला बोला आपण 4πr स्क्वेअर, इनिशियल एरिया किती बोला 4πr स्क्वेअर. फायनल एरिया किती घेतला 4π कंसामध्ये r प्लस डेल्टा आरचा वर्ग. मग आता काय बोला एरिया इन्क्रीज एरिया किती येतं बोला आपण डेल्टा ए बरोबर a2 मायनस a1. मग दोघांच्या किमती भरल्यात, मग पहिल्या किमतीमधला आपण स्क्वेअर एक्सपांड केला, मग काय बोला 4π कंसामध्ये काय बोला r स्क्वेअर प्लस 2r डेल्टा आर प्लस डेल्टा आर स्क्वेअर वजा काय बोला 4 वजा काय बोला 4πr स्क्वेअर. आता 4π कॉमन काढले, कॉमन काढल्यावर आतमध्ये काय बोला r स्क्वेअर प्लस 2r डेल्टा आर प्लस डेल्टा आर स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर, आर स्क्वेअरला आर स्क्वेअर गेला. मग राहिलं काय बोला 4π आतमध्ये काय बोला 2πr काय बोला 2πr डेल्टा आर प्लस काय आलं बोला डेल्टा आर स्क्वेअर. मग 4π ने आपण मल्टिप्लाय केलं, 4π ने आपण मल्टिप्लाय या ठिकाणी केलं, मग 4π ने मल्टिप्लाय केलं काय बोला डेल्टा ए बरोबर काय आलं बोला 8πr डेल्टा आर प्लस 4π डेल्टा आर स्क्वेअर. पण डेल्टा आर खूप लहान आहे आणि म्हणून आपण आर स्क्वेअरवाला भाग कट केला, मग डेल्टा ए ची किंमत आली 8πr डेल्टा आर. किती आलं बोला डेल्टा ए ची किंमत आली 8πr डेल्टा आर. आता पुढचा भाग, आता पुढचा भाग बघा नीट बघा. आता वर्डनचा फॉर्म्युला काय बोला वर्डन बरोबर काय येतलं बोला dw इंटू टी ए. dw बरोबर काय येतलं बोला आपण dw बरोबर काय येतलं बोला t इंटू da. मग आपण da ची किंमत आपण आत्ताच काढली, किती काढली 8πr डेल्टा आर. मग काय बोला dw बरोबर काय बोला 8πr डेल्टा आर इंटू टी. हे झालं इक्वेशन नंबर 1, हा पार्ट झाला इक्वेशन नंबर 1. आता वर्डनचा अजून एक फॉर्म्युला आहे, वर्डन बरोबर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग dw बरोबर काय घेतलं आपण डेल्टा आर, dw बरोबर काय घेतलं आपण डेल्टा आर. मग आता त्या एफ ची किंमत भरायची आहे, मग एक्सेस फोर्स बरोबर एक्सेस प्रेशर इंटू एरिया.
फोर्स बरोबर प्रेशर इंटू एरिया. मग प्रेशर किती आहे PI मायनस P0 आणि एरिया किती घेतला आपण 4πr². एरिया किती घेतला आपण 4πr². मग आता एफ ची किंमत आपल्याला भरायची आहे. मग DW बरोबर F इंटू डेल्टा आर. मग एफ ची किंमत भरा. मग DW बरोबर PI मायनस P0 4πr² इंटू डेल्टा आर. इक्वेशन नंबर 2 काय बोला DW बरोबर काय घेतलं बोला आपण PI मायनस P0 4πr² इंटू डेल्टा आर. इक्वेशन नंबर 2. एक नंबरचं इक्वेशन काय आलं बघा DW बरोबर काय घेतलं बोला आपण DW काय घेतलं आपण 8πr डेल्टा आर इंटू टी. आणि इक्वेशन नंबर 2 काय आलं PI मायनस P0 4πr² इंटू डेल्टा आर. आता दोन्ही इक्वेशन आपण बॅलन्स केली. पहिलं सेकंड घेतलं मग काय बोला PI मायनस P0 4πr² डेल्टा आर बरोबर काय आलं पहिलं इक्वेशन 8πr डेल्टा आर इंटू टी. मग PI मायनस P0 हा भाग इकडे हा भाग इथं अपॉन होणार आहे. PI मायनस P0 काय आलं बोला 8πr डेल्टा आर इंटू टी अपॉन 4πr² डेल्टा आर. कोणाला कोण जाईल बोला पायला पाय गेले, डेल्टा आरला डेल्टा आर गेला, एक आर गेला, 4 दुनी 8. मग आलं PI मायनस P0 बरोबर किती आलं 2t अपॉन आर. मग एक्सेस प्रेशरचा फॉर्म्युला आला PI मायनस P0 बरोबर 2t अपॉन आर. किती आलं PI मायनस P0 बरोबर आलं बोला 2t अपॉन आर. मग धिस एक्सप्रेशन गिव्स या इक्वेशन काय मिळतं धिस एक्सप्रेशन गिव्स काय मिळतं आपल्याला एक्सेस प्रेशर इनसाइड द लिक्विड ड्रॉप किंवा काय बोला एअर बबल. इट इज कॉल्ड ॲज याला म्हणतो आपण लॅपलास लॉ ऑफ स्पेरिकल मेम्ब्रेन. हा झाला लिक्विड ड्रॉपसाठी. पण जर सोप बबल घेतला आपण तर सोप बबलला 2 सरफेस असतात आणि म्हणून इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग एक्सेस प्रेशर इज गिव्हन बाय काय बोला PI मायनस P0 बरोबर आता 2tच्या ठिकाणी 4t अपॉन आर. 2tच्या ठिकाणी काय बोला 4t अपॉन आर. इथं आपला हा प्रश्न म्हणतो पुन्हा एकदा नीट बघा, पुन्हा एकदा भाग नीट बघा. पहिलं पुन्हा पाठ बघा. हां बघा पहिलं वाक्य काय घेतलं आपण एक स्पियर आहे, लिक्विड ड्रॉप आहे, रेडियस R आहे, आतला प्रेशर PI आहे, बाहेरचा प्रेशर P0 आहे, आतला प्रेशर मोठा आहे. मग एक्सेस प्रेशर काय बोला PI मायनस P0. हा झाला एक्सेस प्रेशर. इनिशियल एरिया किती आला बोला 4πr². फायनल एरिया किती आहे बोला 4π कंसामध्ये R प्लस डेल्टा आरचा वर्ग. मग इन्क्रीज इन एरिया किती घेतला बा इन्क्रीज इन एरिया बरोबर काय घेतलं बोला A2 मायनस A1. मग इन्क्रीज इन एरिया किती आला बोला डेल्टा A बरोबर काय घेतलं बोला आपण 4π R प्लस डेल्टा आरचा वर्ग वजा काय घेतलं बोला आपण 4πr². मग पहिला पार्ट एक्सपांड केला मग 4π R² प्लस 2R डेल्टा आर प्लस डेल्टा आरचा वर्ग वजा तिकडे काय बोला 4πr². मग कोण कॉमन आले बोला कॉमन आले कोण आले 4π. मग कॉमन 4π आल्यावर काय आलं बोला आतमध्ये काय आलं R² प्लस 2R डेल्टा आर प्लस डेल्टा R² वजा काय बोला R²ला R² गेला. मग काय आलं बोला 4π कंसामध्ये 2R डेल्टा आर प्लस काय बोला डेल्टा R². आता काय आलं बोला डेल्टा A ची किंमत आली का बोला 8πr डेल्टा आर प्लस 8π डेल्टा R². पण डेल्टा आर लहान असल्यामुळे तो निग्लेक्ट केला आणि म्हणून डेल्टा A ची किंमत आली 8πr डेल्टा आर. डेल्टा A ची किंमत आली 8πr डेल्टा आर. आता पुढचा भाग बघा आपली किती किंमत आली बोला आपली जी किंमत आलेली आहे आपली किंमत आली करणार आहे डेल्टा A बरोबर काय आलं बोला 8πr डेल्टा आर. मग आता आपला फॉर्म्युला वर्डनचा फॉर्म्युला DW बरोबर काय आलं बोला आपण TDA. मग आता किंमत भरा. मग काय आलं बोला DW बरोबर किती आलं बोला 8πr डेल्टा आर इंटू टी. काय आलं बोला 8πr डेल्टा आर इंटू टी. याला म्हणतो इक्वेशन नंबर 1. पण वर्डनचा अजून एक फॉर्म्युला आहे काय बोला DW बरोबर काय आलं बोला आपण F इंटू डेल्टा आर. मग एफ ची किंमत भरली आपण. एफ ची किंमत काय आली बोला PI मायनस P0 इंटू 4πr². मग ती एफ ची किंमत भरल्यावर काय आलं बोला काय घेतलं आपण DW बरोबर काय बोला PI मायनस P0 इंटू 4πr² इंटू डेल्टा आर. इक्वेशन नंबर 2. आता दोन्ही इक्वेशन आपल्याला बॅलन्स करावी लागतील. मग काय बोला
पी आय मायनस पी झिरो कंसात पुढे 4 पाय आर स्क्वेअर डेल्टा आर बरोबर 8 पाय आर डेल्टा आर इंटू टी. मग पी आय मायनस पी झिरो किती आलं 8 पाय आर डेल्टा आर टी अपॉन 4 पाय आर स्क्वेअर डेल्टा आर. डेल्टा आरला डेल्टा आर गेला, पायला पाय गेला, आरला आर गेला, 4 दुणे 8. मग पी आय मायनस पी झिरो किती आला 2t अपॉन आर. आणि याला म्हणतो एक्सेस प्रेशर इनसाइड द लिक्विड ड्रॉप किंवा एअर बबल. आणि यालाच म्हणतो लॅपलास लॉ ऑफ स्पेरिकल मेम्ब्रेन. याला म्हणतो आपण लॅपलास लॉ ऑफ स्पेरिकल मेम्ब्रेन. जर इथं सोप बबल घेतला तर सोप बबलला 2 सरफेस असतात आणि म्हणून फक्त काय बोला एक्सेस प्रेशर काय बोला दुप्पट 2t अपॉन आर. मग काय बोला 4t अपॉन आर. मग पी आय मायनस पी झिरो किती आला बोला 4t अपॉन आर. इथं आपला पॉईंट संपलेला आहे. पॉईंटचं काय बोला एक्सप्रेशन ऑफ एक्सेस प्रेशर इनसाइड द काय बोला लिक्विड ड्रॉप आपण केलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, चांगला वाटला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे, जास्तीत जास्त लोकांना फायदा झाला पाहिजे. इथं आपण थांबूया, पुन्हा आपण भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन.